किती अभ्यास म्हणजे तर उद्या नागपंचमी आहे, त्याची तयारी सुरू झाली. नाग पण घेतले आणि लाया पण घेतल्या. आता उद्याच्या पोळीचं सामान घ्यायचं त्यासाठी चालले. सिया विहान घरीच आहे, त्यांना म्हटलं लागेल तिथे 5 मिनटात त्यावर थांबले. असा कवर लावून घेतला आहे जेणेकरून पाऊस लागू नये. आणि सिया विहानला सोडायला आणायला लागतं ना, मग दरवेळी छत्री घेण्यापेक्षा आता तर मला छत्री घ्यावी लागते, कारण स्कूलच्या गेटजवळपासून आपल्याला आतमध्ये जायला पाऊस अचानक आला तर छत्री असावी लागते. पण रेनकोट घालावं लागत नाही, सगळ्यात मोठं काम. तर रेनकोट खूप लॉंग आहे आणि घाला काढा, परत ते ओला झालेला सुकवा, ते खूप टेन्शन असतं. त्यामुळे रेनकोट घालायचा कंटाळा येतो. तर हे लावून घेतले यांनी, त्यामुळं बरं वाटतं जरा. आता एमर्जन्सीला पाऊस जरी आला तरी आपण भिजत नाही, तर ह्याच्यावर अजिबातच भिजत नाही. आम्ही येतो जातो ना, तर ते बरोबर विहानला सोडायच्या वेळेला सकाळी पाऊस असतो आणि म्हणजे सोडायला आणायच्या वेळेला दोन्ही वेळेला पाऊस असतो. असा मध्ये थांबतो, पण जायच्या वेळेला बाहेर पाऊस होतो. थँक गॉड हे लावले की एमर्जन्सीला भिजत नाही, असलं नसलं सोबत छत्री वगैरे. बाटला के साथ में 260 रुपये. हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू अनदर न्यू ब्लॉग. आज आहे नागपंचमी, सो सगळ्यात आधी तुम्हा सर्वांना नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा. वाजलीत सकाळच्या 8 आहे बघा, सकाळच्या 8 वाजलीत आणि आज सकाळ सकाळी लवकर पूजा झाली, कारण आज असतो सोमवार, यांचा असतो उपवास, त्यामुळे शाबू असतो. तर फटाफट झाला शाबू बनवून, म्हटलं विहानला उठवायच्या आधी पूजाच करून घेऊया. हे बघा, हे आहेत लाया आणि इथं आहे दूध. लाया म्हणजे पॉपकॉर्न ना. पॉपकॉर्न कसं चपाती असते, भाजी असते, त्यात खूप वेळ जातो, मग पूजेला जरा लेट होतं. तर आज म्हटलं शाबू झाला आहे पटकन, तर विहानला पण उठवायचं, त्याचं आवरायचं आहे. म्हटलं पूजा करून घेऊया आधी, मग त्याला उठूया. सिया काय आज स्कूलला गेली नाही, ॲज युजल तिचं रडारड चालू होती. मी पण थकले, म्हटलं तर हो दे वैताग आला मला. अर्धा तास झालं तिला उठवते पण ऐकली नाही. पण म्हटलं आपला ब्लॉग पण थांबला नाही पाहिजे, कारण आपलं कामच आहे. त्यामुळे म्हटलं पटपट पूजा करूया आणि ब्लॉग करूया. सो अशी झाली पूजा. काल सुट्टी होती ना रविवार, तर कालच मी नागपंचमीची शॉपिंग केली, तुम्ही बघितलं. त्यानंतर मी ब्लॉग कंटिन्यू केला नाही, त्यामुळे त्याच ब्लॉगमध्ये मी स्टार्टिंगला ॲड केलं. तर चला आता विहानला आवडते, स्कूलला सोडून येते, मग आल्यानंतर सगळं आवडतं. चला आता नंतर भेटते. अरे बाल उठलं आमचं. गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग. सकाळपासून कामच चालू आहे. विहानला सोडून आणल्यापासून आता त्याला आणायची वेळ झाली, तरी पण कामच चालू आहे. आणि काय काय काम झालं तुम्हाला सांगते. आज पोळ्यांचा राडा आहे, त्यामुळे खूप काम. आता दुपारी आम्हाला 2 वाजतात सगळं होऊन आराम करायला. रोज तर 12लाच झालेलं असते, 2 तास एक्स्ट्रा आणि बाकीचं इरिटेशन, भांडी वगैरे वेगवेगळे. एवढा दीड भांड्याचा घासला. किचन भरला होता, ऑलमोस्ट एक चमचा ठेवायला पण जागा नव्हती. आता सगळी भांडी घासून आले आणि त्याआधी काय केलं तुम्हाला सांगते. सगळी बाल्कनी क्लीन केली आहे बघा. इथे सगळा पसारा होता. आता मी बिफोरचा शूट नाही घेतला, तर आमचं बाल्कनी कम स्टोरेज एरिया आहे, म्हणजे म्हणलं तर हरकत नाही. तर इथे ना सगळा पसारा होता, तो मी आवरला. वरचं आवरलं आणि इथलं आवरलं आणि सिया विहानचे टॉयज भरून ठेवले. इथे छत्र्यांना जागा केली. हे कपाट इकडं होतं, इकडं केलं. इथे पाय पुसायचे सगळे कपडे आहेत ते भरून ठेवलेत आणि असं भरपूर काय काय आवरलं. आणि तुम्हाला सांगते, ही एक पिशवी आणि ही एक पिशवी, सॉरी पिशवी नाही, ही एक पिशवी आणि एक पोतं, एवढं भरून मी वेस्टेज काढलेलं आहे. म्हणजे आता जेव्हा सुका कचरा गोळा करायला येतील, बुधवारी येणार आता, तेव्हा हे दोन्ही मोकळे होतील आणि तेव्हा एवढी स्पेस अजून मोकळा होईल. तर एवढं मी साफसफाई केली आज. किती छान वाटते बघा, है ना. आता हे बिफोरचं शूट केलं असतं तर तुम्हाला समजलं असतं डिफरन्स की काय मी स्वच्छ केले. तर बिफोरचं करायला मला वेळ नाही मिळाला.
आल्या आल्या आईंचं चालू होतं डाळ शिजवायचं. मग मी म्हटलं तर ते डाळ शिजेपर्यंत आपण इकडचं आवरून घेऊया. तर आता सगळं बाल्कनी स्वच्छ केलेली आहे मी. आणि आता जरा बरं वाटते हवा यायला. वरती तर अंथरुणं कपडे सगळं सुकायला लागले. मॅडम काय आमची शाळेला जात नाही. माझा अवतार तर बघूच नका तुम्ही. इकडे कपड्याचा ढीग. हे आत्ता धुतलेले कपडे आहेत, ते मला वाळत घालायचे. हे धुवून सुकलेले कपडे जे इथं वरती होते ते आत्ता काढले. अजून थोडेसे बाकी आहेत काढायचे. तर हे घडी घालायचे आहेत, हे वाळत घालायचे आहेत. बाहेर तर जागाच नाही. आज इकडे ह्यांचे सगळे पॅन्ट वगैरे पण धुतलं होत्या. प्लस सिया विहानच्या 2 गोदड्या आहेत. इकडे एक गोदडी. त्यामुळे बाहेर तर काय जागाच नाही. आता एवढे कपडे, हा एवढा ढीग मला इथं टाकायचं आहे. हे खूप मोठं स्ट्रगल आहे. कारण 4 लाईन दिसतेत, 4 दोरी, पण टाकलं की जागा कमी पडते एवढ्या कपड्यांना. तर बघू कसं कसं होते. शाळा चुकवून इथं कसं चाललंय बघा 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 बघा. काय आम्हाला टेन्शन नाही आहे जरासुद्धा. हसतात आणि वरून हसतात, बघितलं. तर इकडे काय काय झालं तुम्हाला सांगते. पोळ्यांचं असलं की आई करतात. इथं भात झाला आहे, इथं गुळवणी झाली आहे आणि आता चालू आहेत पोळ्या. तर आता मी विहानला घेऊन येणार आणि मग पोळ्या लाटायला मदत करणार. उपवास अजून सोडला नाही. कालपासून डबल चहा घेतला मी, कारण मला आता चक्कर येते. सकाळी चहा घेतला होता आणि तशीच कामं चालू होती. मग एवढं सवय नसते ना आपल्याला नुसत्या चहावर राहायची. मग परत एकदा चहा घेतला. म्हटलं आता पोळ्याचं जेवण आहे म्हटलं वेळच होणार. भांडी घासली सगळी, किचन कट्टा आवरला, स्वच्छ केला आणि चहा बनवला, चहा पिला आणि परत अजून भांडी पडली ती पण घासली आणि तो पण बाईंनी पूर्ण वाटलं. आणि आता नैवेद्याचं तयार झालं आहे. नैवेद्य तयार झालं आहे. आता फक्त खायचं करायचं आहे आणि बाकी सगळं झालं. आता फक्त पोळ्या. तर मी विहानला घेऊन येते आणि मग आलं की पोळ्या करायच्या. असं सगळं तरी. आणि आमच्या इकडे जरा पाणी आता असते म्हणून बरेच पाणी होतं म्हणून पटपट भांडी झाली. नाही तर टाकीच्या पाण्याला भांडी एवढी घासायची म्हणजे टाकी पूर्ण संपूनच जाईल. आणि नळ एवढासा बारीक असतो त्यामुळे पटपट होत पण नाही. बाहेरचं पाण्याचं एक फोर्स नसते तर पटपट होते. तर आता झाले सगळं क्लीन. कपडे वाळत घालते. आल्यावर मला एवढा ढीग वाळत घालायला ऑलमोस्ट अर्धा तास तरी लागेल. आणि एवढं ढीग आहे कारण मी डेली नाही लावत मशीन, 2-3 दिवसातनं एकदा लावते. त्यामुळे आता प्लस आम्ही परवा बाहेर गेलो होतो त्यामुळे त्याचे आणि कपडे भरपूर पडले होते. सगळे एकदमच धुवून टाकले आणि आता टाकायलाच जागा नाही आहे. बघू आता एकावर टाकणार. बाहेरचं जेव्हा सुकेल उद्या तेव्हा उद्या मग बाहेर परत टाकणार. चला आता मी विहानला घेऊन येते आणि आल्यावर भेटते. विहान आला स्कूलमधून. विहान, हे विहान एक्झाम. वा, इतके सारे वर्कशीट सॉल्व करायचे. अजून एक वर्कशीट आहे. विहान उद्या काय आहे? उद्या हां उद्या काय आहे? काय? फ्रेंडशिप डे. ऐका येतं. एक्झाम आहे उद्या तुझी. मॅथ्स सब्जेक्ट, मॅथ्स, इंग्लिश. तर उद्या विहानची एक्झाम, उद्यापासून एक विहानची एक्झाम आहे. तर ह्या वेळेला मला एवढा अनुभव नाही तरी पण आम्ही सांगितलं मला अंदाज दिले काय काय येणार कसं कसं नाही. कारण का अनुभव नव्हता, कारण सियाच्या वेळेला एक्झाम नव्हती. म्हणजे आपल्या इकडे पोदारमध्ये ज्युनियर सिनियरला एक्झाम नव्हती. त्यामुळे मला ते नवीन आहे ह्या वर्षी. विहानला मला पहिलं सरप्राईज झालं, अरे ज्युनियरची एक्झाम म्हणजे हा मॅम असते, फक्त मॅच करायचं वगैरे एवढंच असते. ते पण करून घेतलं पाहिजे कारण त्यांच्यासाठी तर ते डिफिकल्ट आहे, आपल्यासाठी सोपं वाटते. तर विहानची उद्या एक्झाम आहे. सियाची पण उद्या टेस्ट आहे. तर बघूया आता काय करते उद्या. आणि रात्री मी तिचा अभ्यास घेतला माहिती आहे. रात्री मी सियाचा अभ्यास घेतला माहिती आहे की उद्या म्हणजे परत आता ट्यूजडेला टेस्ट आहे ना. तर म्हटलं मंडेला सगळं लोड पडायला नको, 2 सब्जेक्टच्या टेस्ट आहेत म्हणून मी संडेला रात्री अभ्यास घेतला. बोलून दाखवू. आज सागरच्या आईचा वाढदिवस. अजय आला, अभय आला, सायरा आली,
आणू आली. सागरनी चटई हंतरली. मुले चटेवर बसले. आईने वाढला चमच्याने खाऊ. आपण सगळे मिळून खाऊ. आई सागरच्या आईला शुभेच्छा देऊ. तर एवढी छान तिच्याकडं पोएम करून घेतली. क्वेश्चन आन्सर करून घेतले. आणि ससोबा म्हणून एक पोएम आहे ती पण करून घेतली. म्हटलं आज इंग्लिशचा आणि ते दुसरी पोएम करता येते म्हणून काल अर्ध केलं, तरी पण ती आज स्कूलला गेली नाही. तर आता हे काय मम्मा हवाय वर्ड तर त्याला कडनं ताट तर तुझे ताट खाट काय तर आता नैवेद्य झालाय. तर आता नैवेद्य चढवते आणि मग मी उपवास सोडते. चांगलं झालं का पोळी? चल हे तुला घेतलं तिथे विहान. सांड नको, जा मागे सरकून बस. मागे सरकून बस या. हा सरक मागे. हे चल विहान या. तर गरम गरम पोळी आमटी, बाहेरचं वातावरण मस्तपैकी थंडगार आणि आत गरम गरम पोळी. चला या जेवायला. इथे असं दिले केक दिला असणार, पेन्सिल दिली असणार, नोट दिला असणार, आर्ट दिली असणार. केक केक ह्याला सर्कल करायचं. कुठे पण दिला असेल पेन्सिल ह्याला सर्कल करायचं. नोज अँडला सर्कल करायचं. मुंगी आर्ट ह्याला सर्कल करायचं. लक्ष देऊन ऐकलं ती शिकवते ना. केकचा क म्हणलेस. पप्पा केक, पप्पा पेन्सिल, नोज आर्ट, आर्ट, नोज, पप्पा पेन्सिल, कोको केक, कोको केक, कोको केक, केक. खालचं घे ना, खाली पण आहे ना. हे काय आहे मामा? सर्कल द एंडिंग साऊंड ऑफ द पिक्चर. आता एंडिंग साऊंड Ending रॅबिट sound. टला इकडे हात पकड. त्याला ते शिकव एंड. पकड हात. पेन्सिल कशी पकडायची शिकून झालाय माझा. किती अभ्यास म्हणजे अर्धा तू स्कूल मध्येच करून आले. कसं पकडतं बघ पेन्सिल.